तुमचा व्यवसाय स्थिर झाल्यासारखा वाटतोय का? खूप प्रयत्न केल्यानंतरही पैसा, ग्राहक आणि वाढ यामध्ये तुम्हाला स्थिरता दिसते का? मग जाणून घ्या आजचे 10 महाउपाय, ज्याने तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळायला नक्कीच मदत होईल. आजचे 10 महाउपाय तुम्हाला मदत तर नक्की करतीलच, पण त्याआधी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार किंवा तुमच्या जन्मवेळानुसार, तुमच्या जन्मनावेनुसार तुम्हाला हा बिझनेस सूट होतोय का? कोणी एक्सपर्ट ॲस्ट्रोलॉजरकडनं आधी तुम्हाला माहिती घ्यायची असेल. जो बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट असेल त्याच बिझनेसमध्ये तुम्ही उतरायला हवं आहे. आणि तरीही जर तुम्ही न जाणून घेता जर हे बिझनेस करत असाल तर उपाय करूनही थोडंसं स्ट्रगल तुम्हाला फेस करावंच लागेल. त्यासाठी आधी तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा या बिझनेसमध्ये आहात आणि तो तुम्हाला सूट होत नाही आहे, तर त्याआधी तुम्हाला कोणी ॲस्ट्रोलॉजरकडनं माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे महाउपाय करू शकता. आजचा पहिला महाउपाय, तुमच्या ऑफिसमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये जिथेही नॉर्थ ईस्ट असेल त्या डायरेक्शनमध्ये तुमच्या ऑफिसचं मंदिर असणं खूप गरजेचं आहे. त्या मंदिरामध्ये तुम्हाला स्फटिकचं, क्लिअर क्वार्ट्सचं श्रीयंत्र ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की ते श्रीयंत्र पण कसं ठेवायचं? सिल्वर प्लेट असली पाहिजे, चांदीची एक प्लेट घ्यावी, छोटी असली तरीही चालेल. छोट्या प्लेटमध्ये धणे असायला पाहिजेत, अखंड धणे जे मिळतात. तर अखंड धणे कुठेही ते ब्रेक नसलेले असावेत. अखंड धणे घ्यायचे, त्या धण्यांवरती महालक्ष्मीचं श्रीयंत्राची स्थापना करायची आणि 108 बीडवाली कमलगठ्ठेची माळा तुम्हाला त्या श्रीयंत्राला धारण करणं गरजेचं आहे. पहिला उपाय, नॉर्थ ईस्टमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मंदिर ठेवायचं आहे. मंदिर उडनचं असेल तर बेस्ट असेल, जमिनीवर स्थिर असेल तर बेस्ट असेल, किंवा काउंटरच्या वरती असेल तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या मंदिराच्या आत रेड कपडा नाही यूज करायचा आहे. जसं की आपण मंदिरामध्ये रेड कलरचा क्लोथ आथरतो तो नाही, तिथे ग्रीन, व्हाईट, ग्रीनचे कोणतेही शेड चालतील किंवा व्हाईटचा कोणताही शेड चालेल, ऑफ व्हाईट किंवा क्रीम व्हाईट जो काही असतो तो. तर त्या याच्यामध्ये तुम्हाला खाली तो कपडा घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावर प्लेटवरती, सिल्वर प्लेट असली पाहिजे आहे, त्याच्यावरती तुम्हाला अखंड धने ठेवायचे आहेत. अखंड धने ठेवल्यानंतर त्यावर स्फटिकचं श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्याला 108 बीड असलेली कमलगठ्ठ्याची माळा धारण करायची आहे. एव्हरी अमावस्याला तुम्हाला ते धणे एक्सचेंज करायचे आहेत, त्यात रिफिल करायचे दुसरे, आणि ते जे आधीचे आहेत ते काढून टाकायचे आहेत. ते कुठेही तुम्ही झाडाखाली बरी करू शकता किंवा टाकून दिले तरीही चालतील, ते काही हरकत नाही. पण जर बरी केले तर खूप बेस्ट असेल. कुठेही खड्डा करून तिथे टाकायचे ते धणे आधीचे आणि ते बरी करून टाकायचे. आणि जे नंतर तुम्ही रिफिल करणार ते नेक्स्ट अमावस्येला चेंज करायचे आहेत. असं तुम्हाला दर अमावस्येला करायचं आहे. त्यातल्या त्यात रोज संध्याकाळी तुपाचा दिवा मस्ट आहे. श्री यंत्रासमोर तुपाचा दिवा लावून श्री सुक्तमचं पाठ करणं गरजेचं आहे. श्री सुक्तमचं पाठ एकदा केलं रोज तरीही चालेल. जो काउंटरला बसतो किंवा ज्याच्या नावावर बिझनेस चालतोय त्या व्यक्तीने केलं तर खूप उत्तम. दुसरा महाउपाय, शमीच्या झाडाची दांडी जी छोटीशी असेल आणि अखंड विड्याचं पान दांडी असलेलं, ते विड्याच्या पानाला दांडी इथे ठेवायची, शमीच्या झाडाची दांडी इथे ठेवायची आणि तिला तुमच्या साईडला रोल करायचं. रोल केल्यानंतर एक लांब अखंड कच्चं सूत घ्यायचं आणि त्याला 21 वेळा आपल्याकडे रोल करून बांधायचं. शमीच्या दांडीला विड्याच्या पानामध्ये, विड्याचं पान दांडी असल्यासोबतच पाहिजे आहे आणि ते त्याला रोल करायचं कच्च्या सुताने. 21 वेळा रोल केल्यानंतर त्याला गाठ बांधायची. लक्ष्मी माताला तुम्ही जे काही इष्टदैवत आहेत, कुलदैवत आहेत त्यांच्याजवळ टेकवायचे आणि त्यानंतर ते काउंटरवरती ठेवायचं, म्हणजे गल्ल्यामध्ये ठेवा, जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात त्याच्यामध्ये ते ठेवायला पाहिजे. हे तुम्ही वर्षातून अमावस्येला चेंज केलं तरीही चालेल, दर महिन्याला चेंज केलं तरीही चालेल, खूप बेस्ट. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तिसरा महाउपाय, गोमाताची 6 इंचाची मूर्ती घ्यायची आहे. तिच्यामध्ये 3 इंचाचा बछडा असेल. ही मूर्ती चांदीची असेल तर खूप उत्तम. चांदीची नाही करू शकत असाल तर पितळाचीही चालेल, किंवा तुम्ही ही सिरेमिकची घेतली तरीही चालेल. मूर्ती 6 इंचाची असली पाहिजे आणि गाईचा बछडा 3 इंचाचा असला पाहिजे. ही गोमाताची मूर्ती तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे. मंदिरामध्ये ठेवली तरीही चालेल, किंवा तुम्ही जिथं कारोबारामध्ये जिथं कुठं काउंटर आहे तुमचं त्या काउंटरवरती तुम्ही गोमाताची पूजा करणं मस्ट आहे. तिथे तुम्ही ती गोमाताची मूर्ती ठेवा बछड्यासोबत आणि त्यांचं पूजन करा. हे सुद्धा खूप कार्यगर असं काम करणारं आहे. हा महाउपाय पण नक्की करून बघा. चौथा महाउपाय,
जसं की आपण गोमाताची पूजा करतोय, तर गोमाता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर डेली रुटीनमध्ये किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये तुम्ही नीट बघा, गोमातापासून जेवढ्या काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या सगळ्या फायदेशीर आहेत आणि खूप लाख मोलाच्या आहेत. त्याच्यामध्ये एकही गोष्ट वेस्ट जाणारी अशी नाही आहे. गोमाताचं गोमूत्र झालं, शेण झालं, गौरी कसं म्हणतो आपण, तर प्रत्येकामध्ये खूप जास्त फायदा आहे. आणि गोमाता देणारी आहे, घेणारी काहीच नाही. स्वतःसाठी ती काही, तिच्यापासून ज्या काही गोष्टी येतात त्याच्यापासून ती स्वतःसाठी काही एक गोष्ट ठेवत नाही. त्याच्यामुळे गोमाताचं समृद्धी हवी असेल, बिझनेसमध्ये, कारोबारामध्ये, घरामध्ये समृद्धी हवी असेल तर गोमाताचं पूजन करणं बेस्ट असतं. त्याच्यामुळे गोमाताचा एक मंत्र देते. हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 1.25 लाख याचा जप करायचा आहे. 1,25,000 याचा जप होणं गरजेचं आहे. हा मंत्र 300 नंबर जेव्हा पूर्ण होतील तेव्हापासून तुम्हाला याचा फायदा होणं सुरू होईल. आणि जेव्हा हा मंत्र 1.25 लाख पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमची ग्रोथ थांबणार नाही किंवा तो मंत्र तुमच्या ऑरामध्ये सिद्ध होणार. आणि नंतर तुम्ही डेली 108 टाइम पण चॅन्टिंग केलं तरी पण तुम्हाला त्याचा लाभ होत राहणार. मंत्र असा आहे, गोवल्लभाय स्वाहा. हा मंत्र गोवल्लभाय स्वाहा हा तुम्हाला डेली चॅन्टिंग करायचा आहे काउंटरवर बसून किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जिथं कुठं काम होतंय तुमच्या कार्यामध्ये तिथे बसून, तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये बसून हा मंत्राचा जप तुम्ही डेली केला पाहिजे. मिनिमम 1 महिना लागेल 1.25 लाख जप करायला. जर तुम्ही आज 1,000 2,000 असा जप जरी केला तरी 1 महिना तर लागेल. आणि तुमचा कॉन्शियस माइंड पण खूप ॲक्टिव्ह होईल की काम कसं केलं पाहिजे, मार्केटिंग कशी केली पाहिजे किंवा पैसा येण्यासाठी मी कुठे वेळ दिला पाहिजे, कष्ट कसे केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींना तुमचा माइंड पण खूप क्रिएटिव्ह होणार या मंत्राने. त्याच्यामुळे हा खूप कार्यगर उपाय तुम्ही नक्की करून बघा. 5वा महाउपाय, जर तुमच्या घरी वास्तू जर झालं असेल तर बेस्ट, नसेल झालं तर मी सांगेन की बेसिक जर तुम्ही वास्तूच्या टिप्स फॉलो केल्या तर खूप छान होईल. वास्तू तुम्ही घरी दाखवून देणं गरजेचं आहे. हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्ही उद्योगात, बिझनेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला वास्तू, तुमचं ऑफिस हे वास्तूच्या निदर्शनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्या गायडन्सनेच तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तरच तुम्हाला फायदा होईल, असं माझा अनुभव आहे. सेकंड थिंग, जर तुम्ही ऑफिसमध्ये वास्तू जर परफेक्ट असेल तुमची काही हरकत नाही. पण जर तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये जर नाही वास्तू दाखवली आहे तर जिथे तुम्ही कार्य करता, जिथे तुम्ही घरूनही काम करत असाल तरीही चालेल. जिथे ऑफिस असेल तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी, दोघांपैकी एक ठिकाणी घराच्या नॉर्थमध्ये किंवा ऑफिसच्या नॉर्थ डायरेक्शनमध्ये लक्ष्मी गणेश यंत्र, लक्ष्मी कुबेर यंत्र हे 2 यंत्र असणं खूप गरजेचं आहे. चांदीचे असतील यंत्र तर खूप बेस्ट काम करतात, खूप बेस्ट रिझल्ट येतो आणि लॉंग टर्मपर्यंत याचा रिझल्ट चालतो. नेम, फेम, ग्रोथ हे सगळं तुम्हाला एका टायमाला बघायला मिळणार. कमी वेळामध्ये ग्रोथ चांगली मिळेल, हार्डवर्क करायची गरज नाही, नेम फेम खूप छान होणार. तर हे मंत्र पण सिद्ध करणं गरजेचं आहे. नुसतं मंत्र आणून लावणं पण गरजेचं नाही. दोघं सिल्वरचे छोटे छोटे यंत्र असतील तरीही चालतील. दोघं यंत्र सिल्वरचे फ्रेम करून आणा एखाद्या चांगल्या पुजारीकडनं किंवा तुम्ही स्वतःही हे सिद्ध करू शकता. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेल सांगेलच की कसे घरी स्वतः यंत्र तुम्ही सिद्ध केले पाहिजे. पण ते मंत्र उच्चारांनी ते यंत्र सिद्ध करून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही हे 2 यंत्र लावणं गरजेचं आहे. हा 5वा उपाय पण नक्की करून बघा. महाउपाय नंबर 6, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीजींची, कुबेरजींची, गणेशजींची यांची जर ब्लेसिंग हवी असेल एकासोबत तर तुम्हाला स्फटिकची, क्लिअर क्वार्ट्सची 108 बीड्सची माळा घालणं मस्ट आहे, खूप गरजेचं आहे. तुम्ही ही माळा घातल्यानंतर 1 महिन्यामध्ये बघा की तुम्ही आधी किती आणि आता किती तुमच्यामध्ये बदल आहे. तुम्ही कामाला घेऊन किती एकदम डिसिप्लिन झाला आहात, कमिटेड आहात आणि खूप हार्डवर्किंग झालेला आहात कामाला घेऊन आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश येतं आहे, क्रिएटिव्ह माइंड चालतो आहे, स्मार्ट वर्क कसं करायचं हे सगळं तुम्हाला स्फटिकची माळा देणार. प्लस त्याच्यामध्ये ब्लेसिंग देखील मिळणार. तर जो कोणी बिझनेस करतो आहे किंवा काउंटर सांभाळतो आहे तर त्याने स्फटिकची माळा घालणं खूप गरजेचं आहे 108 बीड्समध्येच. कारण की नंबर्स पण खूप मॅटर करतात की किती नंबर्सची बीड तुम्ही कोणत्या याच्यासाठी घालतात. जसं की ब्रासलेट झालं, रुद्राक्षाची माळ झालं, काउंटर माळ झालं, कितीही जर तुम्ही ते बीड्स खूप नंबर्समध्ये जे येतात ते खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे जर माळ घालायची तर 108चीच घालायची आहे स्फटिकची माळ आणि ती हाईड करून ठेवायची नाही.
कोणाच्या निदर्शनात नाही आली पाहिजे. ती माळ नेहमी हाईड करूनच ठेवायची आणि ती माळ डेली तुम्ही घालायची. आणि विदिन 21 डेजमध्ये तुम्हाला स्वतःलाच रिअलाईज होईल की आधी किती स्थूलपणा होता आणि आता मी किती माझ्यामध्ये आलेली आहे एनर्जी असं. तर हे पण हा उपाय पण तुम्ही नक्की करून बघा. उपाय नंबर 7, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 पिंपळाची अखंड पानं घ्यायची आहेत आणि 8 विड्याची अखंड पानं देठासकट घ्यायची आहेत. जसं की 1 पिंपळाचं पान आणि 1 देठाचं पान असं तुम्ही अल्टरनेटिव्ह नंबर्समध्ये बांधायचं आहे. 1 विड्याचं पान आणि 1 पिंपळाचं पान हे असं बांधायचं आणि हे तोरण तुम्हाला ऑफिसच्या ईस्ट डायरेक्शनमध्ये टांगून ठेवायचं आहे. मेन तर हे चेक करायचं की ऑफिसमध्ये सगळीकडे कुठे कुठे खिळे जर लावले असेल तर ते अजिबात राहू द्यायचे नाही आहेत. ते सगळ्यात आधी खिळे रिमूव्ह करून टाकायचे आहे. कुठेही सगळीकडे लोखंड वगैरे नसलं पाहिजे आहे. आणि जर तुम्ही हे स्टिकरने लावलं किंवा वेलक्रोने लावलं किंवा कसंही नुसतं जर बांधून ठेवलं ईस्ट डायरेक्शनमध्ये लोंबकळतं तरीही चालेल. पण ऑफिसच्या ईस्ट डायरेक्शनमध्ये हे तोरण लावा. सॅटर्डेला लावा, फ्रायडेला बनवा, फ्रायडेला महालक्ष्मीजवळ ठेवा आणि सॅटर्डेला हे बांधा. दर आठवड्याला हे चेंज करा आणि रिझल्ट बघा तुम्ही. खूप उत्तम असा तुम्हाला फायदेशीर असा हा उपाय लाभेल. उपाय नंबर 8, जर तुम्हाला मनी बाउल कसं बनवायचं हे माहीत असेल तर उत्तम. नाही बनवता आलं तर माझी एक व्हिडिओ आहे यूट्यूबला, मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, ती नक्की बघा. आणि त्या व्हिडिओप्रमाणे एक मनी बाउल बनवून तुमच्या वास्तूच्या आणि ऑफिसच्या बोथ डायरेक्शनमध्ये, नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला 2 मनी बाउल ठेवायचे आहेत. बाउल बनवायचं आहे अमावस्येला बनवलं की नेक्स्ट अमावस्येला पण तुम्ही हे चेंज करू शकता त्यातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते. अदरवाईज 2-3 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी जरी चेंज कराल तरीही अमावस्येला चेंज करायचं आहे. त्यात जे सगळ्या वस्तू येतील मी ते सांगते तुम्हाला. शाबूत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 अखंड जायफळ घ्यायचं आहे. एक छोटासा सिल्वर कॉईन जर घेतला तर बेस्ट असेल, कारण की तांदूळ आणि सिल्वर कॉईन जेव्हा एकत्र होतात किंवा चांदीचा एक तुकडा, वाटी, काहीही चांदीचं जर छोटासा जरी कण असेल त्या तांदळामध्ये तर गजकेशरी योग बनतो. त्यासाठी आणि खास करून जर नॉर्थ ईस्टमध्ये ठेवलं तर झालं काम. त्यामुळे 5 मूठ किंवा 11 मूठ तांदूळ घ्यायचा आहे, अखंड तांदूळ, शाबूत तांदूळ. त्याच्यामध्ये 1 अखंड जायफळ येणार, त्याच्यामध्ये सिल्वर कॉईन येणार. पायराईटचा कॉईन असेल तर बेस्ट, नसेल कॉईन तरीही चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे सिल्वर कॉईन जे असतात 1-1 रुपयाचा, असे तुम्हाला 11 कॉईन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तेजपत्ता ॲड करा. त्याच्यानंतर अखंड सिनेमन स्टिक असेल, रोलवाली सिनेमन स्टिक प्युअरवाली, ती टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲड करता आले तर स्टार फूल येतं ना आपल्या मसाल्यांमधलं, तर स्टार फूल तुम्हाला 3च घ्यायचे आहेत. अखंड स्टार फूल 3 घ्यायचे आहेत. आणि हे सगळं सामान तुम्हाला एकत्र मिक्स करून एका काचेच्या ट्रान्सपरंट बॉलमध्ये ठेवायचं किंवा हिरव्या कपड्याची तुम्ही पोटली बनवू शकता. हे बनवल्यानंतर तुम्हाला एक मंत्र मी देते, गणेश लक्ष्मी मंत्र. त्या मंत्राने तुम्ही ती पोटली 1001 मंत्रांनी जाप करा. नाही तुम्हाला एवढं बसणं होत आहे तर तुम्ही 108 मंत्रांनी चार्ज करा. 108 मंत्र या हातामध्ये ती पोटली किंवा ते बॉल पकडायचं आणि या उजव्या हाताने कमलगठ्ठ्याच्या माळ्याने तो मंत्राचा जाप करायचा. असं ते बॉल अर्धा तास लागतो 108 टाईम मंत्र चॅन्टिंगला, तर अर्धा तास करा. 2 माळा जमतायत 2 माळा करा, 3 माळा करा. जेवढं जास्त मंत्र चॅन्टिंग कराल, जेवढी जास्त एनर्जी त्याच्यामध्ये होईल तेवढा लवकर रिझल्ट येईल आणि लॉंग टर्मसाठी राहील. तर ही एक पोटली बनवून तुमच्या वास्तूमध्ये किंवा ऑफिसमध्ये, दोघं बनवलं तर बेस्ट. ह्या दोन गोष्टी तुम्हाला दोघं वास्तू किंवा ऑफिसच्या नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये टांगून ठेवायचं आहे. जर बॉल बनवत असाल तर तुम्हाला काउंटरवर ठेवायचं आहे नॉर्थ ईस्टच्या. घरी असाल तर कुठेतरी वास्तूच्या नॉर्थ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे. ही पण रेमेडी खूप पॉवरफुल आहे. सगळे मी उपाय स्वतः माझ्या क्लायंटसोबत अनुभवलेले आहे. खूप बेस्ट रिझल्ट आलेला आहे, म्हणून मी यांना उपाय म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. हे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. उपाय नंबर 9 खूप महत्त्वाचा आहे. 9 आणि 10 नंबरचा उपाय, तर हे 2 उपाय तुम्ही नक्की करूनच बघायचे आहेत. ठीक आहे. जे गोष्टी ज्या आपल्याला आता लागणार आहेत 9 नंबरच्या उपायाला, तर त्या सगळ्या गोष्टी असणं पण गरजेचं आहे. एकही वस्तू सुटता कामा नाही. याच्यामध्ये उपाय कधी करायचा, एक मंत्र देणार आहे, स्तोत्र आहे ॲक्च्युली.
तर ते स्तोत्र जेव्हा तुम्ही पठण करणार तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसायचं आहे. स्तोत्र पठणाचा टाइम आहे रात्री 9 ते 12. 7 नंतर केला संध्याकाळी तरीही चालेल, पण जर रात्री 9 ते 12च्या दरम्यान केला तर बेस्ट टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये करणं जास्त लाभकारी असेल. वस्तू काय काय लागणार? तुपाचा दिवा, कमळाचं फूल, गुलाबाचं फूल, अखंड तेंबत राहील त्या दरम्यान, वाचनाच्या दरम्यान. त्यासाठी फुलवातीचा तुपाचा दिवा असायला पाहिजे आहे, रेड कलरची मॅट सकट. तर तुम्ही वाचनाच्या सुरुवातीला लाल कलरची मॅट घेऊन बसायचं आहे. देवीच्या किंवा श्रीयंत्र किंवा जे काही असेल माता लक्ष्मीला जसं तुम्ही पुजताय समोर, तर त्या विग्रहाला किंवा त्या आयडलला तुम्ही त्यांच्या राईट हँडला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. पूजाच्या सुरुवातीला तुम्हाला त्यांना कमळाचं फूल द्यायचं आहे, कारण की जेव्हाही आपण इन्व्होक करतो जी काही एनर्जीला, तर त्या एनर्जीला इन्व्होक करण्याच्या आधी तुम्ही त्यांना काय देणार? आसन देणार ना बसायला. तर कमळाचं फूल हे महालक्ष्मीचं आसन आहे, त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी त्यांना कमळाचं फूल द्यायचं आसन म्हणून, की हे महालक्ष्मी तुम्ही याच्यावर विराजा. हे कमळाचं फूल महालक्ष्मीला दिल्यानंतर त्याच्यावर माता लक्ष्मी स्थिर झाल्या बसल्या असं इमॅजिन करायचं, बघायचं की तुम्ही प्रसन्न आहे, खूप प्रसन्न आहात. तुमची एनर्जी जेव्हा तुम्ही रिलीज कराल तर ती एनर्जी खूप विश्वासाची, सरेंडरची असली पाहिजे आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला विराजित केल्यानंतर तुम्ही हळदी कुंकूचं लेपन करायचं, हळदी कुंकू लावायचं माताच्या चरणांना, किंवा यंत्र असेल यंत्राच्या खाली तुम्ही रोज इत्रचा मसाज करायचा आहे, म्हणजे साधं इत्रदान करायचं आहे महालक्ष्मीला. रोज इत्र असेल तर बेस्ट. त्यानंतर हळदी कुंकू झाल्यानंतर अक्षतदान केल्यानंतर तुम्हाला एक गुलाबाचं फूल महालक्ष्मीला द्यायचं आहे. ऑप्शनल गुलाबाचं फूल नसेल तर गजरा दिला तर बेस्ट. महालक्ष्मीला व्हाईट कलरच्या फुलांचा गजरा खूप प्रिय आहे, तर तुम्ही गजराही देऊ शकता. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर गुलाबाचं धूपकोण असलं पाहिजे आहे, धूपकोणाने आरती करायची. मग नंतर तुपाच्या दिवाने आरती करायची आणि आरती झाल्यानंतर कनकधारा स्तोत्र याचं पठण करायचं. म्हणजे मान्यता तर अशी आहे की कनकधारा स्तोत्र जेव्हा तुम्ही पठण करता तर खूप तुमच्याकडनं साठवला जाणार नाही, एवढ्या पैशाचा पाऊस होतो तुमच्यावरती. तर तुम्हाला कळणारही नाही की तो पैसा साठवायचा कसा, ठेवायचा कसा, स्टेबिलिटी कशी आणायची, एवढ्या लेव्हलची प्रगती याच्यामध्ये मिळते. पण हे या रिच्युअलनेस करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे. 3 महिने, 6 महिने, 9 महिने लगेच तुम्हाला लगेच काही मिळणार नाही. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे. दर अमावस्येला केलं तरीही चालेल. रोज रात्री 10 मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला. रोज केलं तरीही चालेल, किंवा तुम्ही दर फ्रायडेला केलं तरीही चालेल. फ्रायडे असं केलं तरीही चालेल. पण फ्रायडेला, अमावस्येला करणं गरजेचं आहे. किंवा फ्रायडेला स्टार्ट केलं, 11 दिवस काउंट करायचे. अमावस्येपासून आधी जो कोणता फ्रायडे येणार असेल किंवा अमावस्येच्या आधी 11 दिवसाच्या आधी जे काही येणार असेल, तर महिन्यामध्ये 11 दिवस, लगेच पुढच्या महिन्यात 11 दिवस असं केलं तरीही चालेल. दररोजच्या 6 महिने किंवा 9 महिने दररोजच्या रिच्युअलमध्ये जर तुमच्याकडे फुलं नसतील तर तुम्ही मानसिक फुलाचा भोग देणं, मानसिक फुलाचं आसन देणं किंवा अर्पित करणं देवीला खूप गरजेचं आहे. मानसिक बघायचं की तुमच्याकडे कमळाचं फूल आहे आणि तुम्ही ते कमळाच्या फुलावर माता लक्ष्मीला तुम्ही विराजित केला. नंतर हातामध्ये व्हाईट कलरचा गजरा आहे, सुगंधित असा गजरा आहे आणि तुम्ही तो माता लक्ष्मीला केसांमध्ये माळलेला आहे. तुम्ही हे जर मानसिक जरी पूजा केली तरीही बेस्ट. पण ह्या बाकीचं जे गुलाब कोण आहे, धूप कोण आहे, गुलाब इत्र आहे किंवा तुपाचा दिवा आहे, ह्या गोष्टी मस्ट आहेत, ह्या पाहिजेलच पाहिजे. ठीक आहे. रेड कलरचं आसन ते फक्त तुमचंच असलं पाहिजे आहे. यासोबत कनकधारा स्तोत्राचं पठण करताना जर तुमच्या गळ्यात लक्ष्मीचं कमलगट्ट्याची माळ असेल किंवा क्लिअर कॉटची माळ असेल तर अजून उत्तम. तुम्ही कनेक्शन खूप स्ट्रॉंग बिल्ड करणार माता लक्ष्मीसोबत. तुम्हाला इंट्युशन पॉवर खूप चांगली येणार, किंवा त्या काय गायडन्स देत आहेत की तुम्ही कसं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं वाचन केलं पाहिजे, वाचना माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही, हे सगळे इंट्युशन तुम्हाला त्या दरम्यान मिळणार. त्याच्यामुळे कनकधारा स्तोत्राचं पठण रात्री 9 ते 12च्या दरम्यान कधीही करा. ह्या सगळ्या रिच्युअल सोबत करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. महाउपाय नंबर 10 खूप महत्त्वाचा आहे, खूप पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे हा लास्ट देते. सगळ्यात आधी लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, कारोबार असेल, बिझनेस असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम जी तुम्हाला ब्लेसिंग हवी असते ती गणपती बाप्पाची असते. तर गणपती बाप्पा तुम्हाला
आशीर्वाद द्यावा, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सगळ्यात आधी त्यांना प्रसन्न करा. मग तुम्हाला कुठल्याच पद्धतीची अडचण येणार नाही, हे शास्त्रामध्ये लिखित आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी दर बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये 21 दुर्वांची माळ, कच्च्या सुताला 21 दुर्वांच्या जुड्या किंवा एक दव दिलं तरीही चालेल. 3 पानांचा एक दव, असं 21 दवांची माळ कच्च्या सुताची गणपती बाप्पाला घातली आणि मंदिरामध्ये बसून अथर्वशीर्षाचं जर पठण केलं तुम्ही दर बुधवारी, याचा लाभ तुम्हाला 5 बुधवार नंतर होईल. पण हे करणं सुरू करा. त्याचबरोबर वर्षातून एकदा सहस्रार्चन लड्डूंच्या भोगाचं जर केलं तुम्ही गणपती बाप्पाला, त्याच्यासारखं उपाय कोणता नसेल, एवढं ते पॉवरफुल आहे. छोटे छोटे करा, पण 1000 लड्डूंचा भोग, तो पण कसला की मुगाच्या डाळीचा असला पाहिजे. मुगाच्या डाळीच्या पिठाचा, जसं आपण बेसनाचे लाडू करतो तसे मुगाचे केले पाहिजे. आता मूग का, तर मूग हिरवा आहे, मूग हिरवा असतो, त्याची साल हिरवी असते आणि हिरवा रंग हा ग्रोथला रिप्रेझेंट करतो किंवा त्याबरोबर रिलेट करतो. ग्रोथ, बिझनेस, हे सगळं ग्रीन आहे आणि हार्टचक्राचा रंगही ग्रीन आहे आणि त्याच्यावर स्थान आहे गणपती बाप्पाचं. 5 नंबर ही रिलेट करतो गणपती बाप्पाचं. तर हे शास्त्रामध्ये खूप डीप आहे. हे जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण शॉर्टकट समजा की बिझनेससाठी आणि तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल, त्यासाठी गणपती बाप्पाची ब्लेसिंग घेणं खूप गरजेचं आहे. आणि अथर्वशीर्षचं पठण वेन्सडेला करायचं 21 दवांच्या माळेसोबत. ते द्यायचं. एक जास्वंदाचं फूल दिलं चालेल, नाही दिलं तरी चालेल, पण ग्रीन कलरचे 21 दव दुर्वाचे हे गणपती बाप्पाला माळ द्यायची. अथर्वशीर्षचं पठण करायचं मंदिरामध्ये बसून आणि वर्षातून एकदा कधीही बुधवारी किंवा मंगळ ते संकष्टीला तुम्ही 1000 लड्डूंचा भोग सहस्रार्चन करायचा. जसं की 1 लड्डू गणेशाय नमः म्हणून, 1 दुर्वाचं, 3 दवांचं 1 पान, असं 1 दव दुर्वाचं, 1 दव आणि 1 लड्डू ओम गणेशाय नमः म्हणून त्यांच्या थाळीमध्ये ठेवायचा, दुसरा ओम गणेशाय नमः म्हणून ठेवायचा. असं सहस्रार्चन 1000 लड्डूंचं आणि 1000 दवचं तुम्ही गणपती बाप्पाला जर दिलं आणि त्याच्यामध्ये जर मागितलं की माझ्या बिझनेसची खूप ग्रोथ होऊ द्या किंवा जे काही तुम्हाला मागायचं असेल ते, तर तुम्ही हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करायचा आहे आणि एकदा करा. आणि त्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुम्ही बघा की त्याच्यामध्ये किती तुम्हाला फायदा झाला, किती ग्रोथ झाली, किती नेम फेम झालं, आणि मग नंतर मला येऊन सांगा. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघायचा आहे. आणि सगळेच 10 महाउपाय खूप छान आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या नंबर वाईज, तुमच्या जन्मतारखेनुसार, वेळेनुसार किंवा तुमच्या नावानुसार तुमच्यासाठी कोणता बिझनेस बेस्ट आहे आधी ते करा, त्यानंतर हे उपाय टेस्ट करा. नाहीतर उपाय थोड्या वेळापुरता कामात येतील, कार्यगर खूप असतील, पण जिथे तुम्हाला 50% ग्रोथ येणार तिथे जर तुम्ही जर ॲस्ट्रोलॉजीनुसार गेलात किंवा तुमच्या नावानुसार जो काही बिझनेस तुम्हाला सूट होतोय तुमच्या नावानुसार, जर त्यात जर गेला तर तुम्हाला तिथं 1000% फायदा होणार असेल, तर मी म्हणेल की तुम्ही तो करावा. हे उपाय तुम्ही विश्वासाने, सकारात्मक ऊर्जेने जर केले तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. जर अविश्वास दाखवाल आणि जर उपाय अर्धवट कराल तर तुम्हाला याचा लाभ होणार नाही. त्यासाठी विश्वास ठेवा, प्रयत्न करा, उपाय नक्की तुम्हाला फायदेशीर ठरतील. आणि अशाच तऱ्हेने आपण पुढच्या व्हिडिओत भेटूयात नव्या ऊर्जेसकट, नव्या प्रेरणेसकट. राधे राधे.